नमस्कार मित्रांनो, माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा आणि सगळ्या शेतकऱ्यांशी संबंधित अशा मुद्द्यावर विचार करणार आहोत आणि तो मुद्दा म्हणजे पीक विमा योजना। सध्या एक मोठा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनात आलेला आहे। 2024 सालचा पीक विमा मिळणार की नाही आणि जो पीक विमा 2025 मध्ये सुधारित योजना म्हणून लागू करण्यात आला होता त्यामध्ये शेतकऱ्यांना विमा मिळेल का नाही। आता या ज्या दोन्ही गोष्टी आहेत त्या आपण ठळकपणे समजून घेऊ। 2024 मध्ये जो पीक विमा प्रलंबित होता, जो शेतकऱ्यांना मिळाला नव्हता, तो मिळणार का आणि जर मिळणार असेल तर मोठा प्रश्न तयार होतो की तो कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे। आणि 2025 मध्ये जी नवीन योजना आली त्यानुसार पीक विम्याचे काय याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेण्यात येणार आहे। पीक विम्याबद्दल बोलायचं झालं तर बऱ्याच भागांमध्ये नुकसान झालेलं दिसून येते आणि आता शेतकऱ्यांनी या नुकसानीसाठीच पीक विमा काढलेला होता आणि त्याचा हिशोब देखील लावण्यात आलेला होता। आता काही शेतकऱ्यांना अजून या पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही, कारण काही ठिकाणी म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये या विमा देणाऱ्या कंपन्या असतात त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारकडून म्हणजे राज्य सरकारकडून त्यांना ज्या भागांसाठी विमा द्यायचा आहे तो विमा अद्याप आलेला नाही, त्यामुळे तुम्हाला पीक विमा मिळणार नाही। पण आता काय झालंय की सरकारने 1028 कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना दिले आहेत। या 1028 कोटी रुपयांपैकी त्या संपूर्ण रकमेपैकी 400 कोटी रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांना वाटण्यात येणार आहे असं सरकारकडून सांगण्यात आलं। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले की आता त्यांना पीक विमा मिळणार। परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सगळ्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही, फक्त त्या शेतकऱ्यांना विमा मिळेल ज्यांच्या नावावर विमा मंजूर झालेला आहे आणि ज्यांच्या खात्यामध्ये अजून रक्कम जमा झालेली नाही। ही गोष्ट या ठिकाणी तुम्ही समजून घ्या की या 400 कोटी रुपयांमध्ये सगळ्यांचाच वाटा नाहीये, सगळ्या शेतकऱ्यांना विमा मिळणार नाही। आता या ठिकाणी आपण हाच मुद्दा उदाहरणांनी समजून घेऊ। आता काही जिल्ह्यांमध्ये काय झालंय की काही मोजकेच असे शेतकरी आहेत, म्हणजे 10, 15, 20, 25 की ज्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे परंतु त्यांना विमा मिळालेला नाही। पीक विमा मंजूर झाल्यानंतर ज्यांच्या खात्यामध्ये अजून रक्कम जमा झालेली नाही अशा शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे। त्यामुळे हे जे मोजके शेतकरी राहिलेले आहेत 10, 15, 20, 25 त्याच शेतकऱ्यांना विमा मिळेल, त्या संपूर्ण जिल्ह्याला मिळणार नाही। आता उदाहरणाने आपण ही गोष्ट समजून घेऊ। आता उदाहरण जर घ्यायचं झालं तर हिंगोली, धुळे, यवतमाळ, नाशिक, वाशिम या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची नावं आहेत ज्यांना विमा मंजूर झाला आहे पण त्यांच्या खात्यावर अजून पैसे आलेले नाहीत आणि ते पैशाची वाट पाहत आहेत। तर आता त्यांच्यासाठी समाधानाची गोष्ट म्हणजे अशी की वाटप प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। पोस्ट हार्वेस्टचा जो हप्ता उरलेला आहे त्याचं वितरण आता लवकरच केलं जाणार आहे। पीक विमा संबंधी जर आपल्याला स्पष्टपणे बोलायचं झालं तर आपल्याला या ठिकाणी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील। आता त्या कोणत्या? ज्या शेतकऱ्यांच्या क्लेम स्टेटसमध्ये इल्ड, बेस लोकलाइज्ड आणि मिड टर्म हा प्रकार दिसून येतो त्यांच्या शेजारी जर आपण पाहिलं तर आपल्याला रक्कम सुद्धा दाखवलेली दिसते। आता रक्कम दाखवली आहे याचा अर्थ ती रक्कम मंजूर झालेली आहे परंतु तो पैसा अजून खात्यात जमा झालेला नाही, तर त्या शेतकऱ्यांना लवकरच विमा मिळणार आहे। याचा अर्थ असा की ज्यांचं क्लेम मंजूर झालेला आहे त्यांच्याच खात्यात पैसा येईल आणि ही गोष्ट फक्त 2024च्या पीक विमा संदर्भात नाहीये। तर अशा प्रकारे 2024 मध्ये वेगवेगळ्या आधारावर विम्याची रक्कम मिळायची, परंतु त्यामुळे बऱ्याचशा गोष्टींमध्ये सरकारला अडचणी यायला लागल्या। त्यामुळे सरकारने 2025 मध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला की आता मिड टर्म, लोकलाइज्ड आणि इल्ड बेस या सगळ्यांना बंद करण्याचा आणि या सगळ्या व्यवस्था बंद करून यांच्या आधारावर जो विमा मिळत होता ते वेगवेगळे क्लेम दाखवले जायचे ते आता फक्त अंतिम कापणी अहवालाच्या आधारावर विम्याची रक्कम देण्याचं ठरलेलं आहे। आता या गोष्टीचा शेतकऱ्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात विरोध केला परंतु सरकारने शेतकऱ्यांचं ऐकलं नाही। म्हणून या ठिकाणी आपल्याला हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की पीक विम्याची रक्कम अंतिम कापणी अहवालावरच दिली जाणार आहे। आधीचा 2024चा जो प्रकार होता तो पूर्णपणे बंद करण्यात आला आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, 2025 मध्ये सगळ्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल का? तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही लक्षात घ्या की सगळ्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही। पीक विमा कोणाला मिळेल? ज्या शेतकऱ्यांचा विमा मंजूर झालेला आहे त्यांच्याच खात्यामध्ये पैसा जमा होईल। आता याच्या मागचे जे कारण आहे हे कारण सुद्धा तुम्ही समजून घ्या। आता ज्या वेळेस 2024 मध्ये विमा देण्यात येत होता त्यावेळेस जे सरकारने निकष ठरवले होते ते अतिशय सोपे होते, परंतु आता सरकारने काय घोळ घातला आहे की थ्रेशोल्ड म्हणजे उंबरठा उत्पादन याच्या आधारावर नुकसान भरपाई ठरवली जाते। याचा अर्थ काय की सरकारचं म्हणणं आहे की गेल्या 7 वर्षात सर्वाधिक उत्पादन झालेल्या 5 वर्षांची सरासरी काढून त्याच्यानुसार उंबरठा उत्पादन ठरवले जाईल आणि त्या उत्पादनाच्या आधारावर ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्यांना उत्पन्न कमी आलेलं आहे त्यांनाच विम्याची रक्कम मिळेल,
परंतु या ठिकाणी एक घोळ झालेला आहे की शेतकऱ्यांचे उत्पन्न हे बऱ्याचदा उंबरठ्या उत्पादनाच्या जवळपास राहते किंवा त्यापेक्षा जास्तच राहते। जरी शेतकरी म्हणत असले की त्यांना नुकसान झालेलं आहे तरी सुद्धा सरकार किंवा विमा कंपन्या त्यांना नुकसान भरपाई देत नाही, कारण त्यांचा आलेलं उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा जास्त आहे आणि या पद्धतीमुळे नुकसान ठरवणे सुद्धा कठीण झालेले आहे। आता या पद्धतीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी सुद्धा वाढलेली आहे। आधी म्हणजे 2024 मध्ये किंवा 2023 ला काय व्हायचं, नैसर्गिक आपत्ती आली म्हणजे वादळी पाऊस आला किंवा रोगराई आली तर शेतकऱ्यांना वैयक्तिक पातळीवर लोकलाइज्ड क्लेम मिळायचा, परंतु 2025 मध्ये सरकारने सगळी व्यवस्थाच बदलून टाकली। आता तुम्हाला वैयक्तिक क्लेम करता येणार नाही, म्हणजे अर्ज भरतानाच तुम्हाला वैयक्तिक क्लेम करण्याची सोय सरकारने ठेवलेली नाही। तर मग विम्याची रक्कम कशाच्या आधारावर मिळेल, तर अंतिम उत्पादनाच्या अहवालानुसारच विमा मिळेल। आता तुम्हाला एक गोष्ट चांगली लक्षात घेतली पाहिजे की अंतिम उत्पादन हे जर उंबरठा उत्पादनापेक्षा कमी असेल तर तुम्हाला विमा मिळेल आणि जर उंबरठा उत्पादनापेक्षा जास्त असेल तर विम्याची रक्कम मिळणार नाही। आपण आता ही गोष्ट एका उदाहरणाने समजून घेऊ। आता समजा तुम्ही औरंगाबाद जिल्ह्यात राहता आणि नैसर्गिक संकटामुळे, पावसामुळे म्हणा किंवा रोगराईमुळे म्हणा तुम्हाला उत्पन्न आलेलं नाही, म्हणजे तुम्हाला पुरेसं उत्पन्न आलेलं नाही। तर ज्या वेळेस पीक विमा करण्यासाठी अधिकारी येतात आणि त्यांनी जर चांगल्या शेतातून सॅम्पल घेतलं तर उत्पन्न जास्तच येईल आणि त्यामुळे कापणी अहवाल चांगला येतो। आणि ज्या ठिकाणी खरं नुकसान झालेलं आहे, म्हणजे जर तुम्हाला खरं नुकसान झालेलं असेल तर त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळत नाही। जर कापणी अहवाल चांगला आला तर नुकसान भरपाई ही दिल्या जात नाही। आता 10 पैकी बरेचसे असे शेतकरी निघतात की त्यांना खरोखर नुकसान भरपाईची गरज आहे। आता असं असून सुद्धा चुकीच्या शेतातून सॅम्पल घेतल्यामुळे नुकसान भरपाई मिळत नाही। आता काही वेळेस तर अशी परिस्थिती तयार झालेली आहे की गावाच्या एका शिवारात खूप पाऊस पडला आणि दुसऱ्या शिवारात काही पाऊस पडलेला नाही। एका शिवारातील सगळे पिकं यांचं नुकसान झालं तर दुसऱ्या शिवारात चांगलं पीक आलं। तर अशा वेळेस सुद्धा जर अधिकाऱ्यांनी चांगला अहवाल दिला तर मात्र नुकसान भरपाई सुद्धा बाकीच्या शेतकऱ्यांना मिळत नाही। पूर्वी जे लोकलाइज्ड नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई मिळायची ती आता पूर्णपणे बंद झालेली आहे। आता राज्य सरकारने PMFIV म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अंतिम पीक पाणी अहवालाच्या आधारावरच विमा देण्याची सोय केलेली आहे। त्यामुळे पूर्वी मिळणारी लोकल नुकसान भरपाई बंद होण्याची शक्यता आहे आणि जर ही पद्धत लागू राहिली तर शेतकऱ्यांना विमा मिळण्याची शक्यता सुद्धा खूप कमी होईल। कारण पीक कापणीचा रिपोर्टच नाही तर तुमचं उंबरठा उत्पादन, सॅटेलाइट इमेज, तांत्रिक विश्लेषण आणि इतर सगळ्या गोष्टींचा उपयोग विम्याची रक्कम देण्यासाठी करण्यात येणार आहे। आता यामध्ये सरकारने अजून एक घोळ घातला आहे की तो म्हणजे 2025 पासून जे विमा देण्यात येणार आहे त्यामध्ये 50% निर्णय जो घेतला जाईल, म्हणजे 50% जी विम्याची रक्कम मिळेल ती तंत्रज्ञानावर आधारित असेल आणि उरलेली जी 50% ची रक्कम असेल ती प्रत्यक्षात जमिनीवर पाहणी करून देण्यात येईल। यामध्ये येतात फोटो, ड्रोन, मोबाईल ॲप। आता अशा गोष्टींचा उपयोग करून ठरवले जाईल की विमा द्यायचा की नाही। त्यामुळे सध्याच्या काळात तरी शेतकऱ्यांना हक्काचा विमा मिळणं खूप अवघड होऊन बसलंय। म्हणून शेतकरी बांधवांनो, विमा भरायचा का नाही हे तुम्ही परिस्थितीनुसारच ठरवा, कारण विमा मिळेलच याची कोणतीही शाश्वती नाही। परंतु जर तुमचा विमा मंजूर झालेला आहे तर तुम्हाला नक्कीच विमा मिळेल। आणि विमा मंजूर होण्यासाठीची जी प्रक्रिया आपण पाहिलेली आहे ती फार किचकट आहे। 2024 पेक्षा तर अधिकच किचकट प्रक्रिया ही आता 2025 मध्ये सरकारने केलेली आहे। त्यामुळे विमा भरणे हे पूर्णपणे तुमचं वैयक्तिक मत असू शकते। पिकांचं नुकसान व्हावं असं कोणालाच वाटत नाही, पण जर मोठं नुकसान झालं, पीक पूर्ण नष्ट झालं तर नुकसान भरपाई तेव्हाच मिळेल ज्या वेळेस त्या भागात जे पाहणीचे प्रयोग झालेले आहे त्या पाहणीच्या प्रयोगामध्ये सगळ्यांचेच नुकसान दाखवण्यात आलेले आहेत। त्यामुळे तुमचं नुकसान सुद्धा दाखवण्यात येईल तरच तुम्हाला पीक विमा मिळेल। पण जर फक्त तुमचं नुकसान झालं आणि इतरांना चांगलं उत्पन्न झालं तर मात्र तुम्हाला पीक विमा मिळणार नाही। शेतकरी बंधूंनो, सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय तो म्हणजे पीक विमा भरायचा का नाही। आता तुमच्याकडे किती शेती आहे, तुमच्याकडे जर जास्त शेती असेल आणि तुमच्याजवळ विमा भरण्यासाठी पुरेशी रक्कम असेल तर तुम्ही पीक विमा हा भरायला हवा। आणि त्यासोबत हे सुद्धा महत्त्वाचं आहे की तुमची शेती किंवा तुमचं जे गाव आहे ते नेमकं अतिवृष्टी किंवा दुष्काळ अशा विभागात येत असेल तर पीक विमा भरायला हरकत नाही। सध्याच्या काळात तर बरेच शेतकरी यांनी या योजनेपासून दूर राहणंच पसंत केलंय। आता त्यांना सरकारच्या या योजनेवर विश्वास उरलेला नाही, त्यामुळे ते विमा भरण्यासाठी बिलकुल उत्सुक नाहीत। त्यामुळे सरकारने सुद्धा या योजनेसंबंधात पुन्हा विचार करायला हवा, आवश्यक ते बदल करायला हवेत, शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतील असे नवीन नियम तयार करायला हवेत, शर्ती तयार करायला हव्यात,
तरच शेतकऱ्यांचा विश्वास सरकारवर नक्की बसेल। मित्रांनो, मी अपेक्षा करतो की पीक विमा मिळेल का नाही, कोणत्या आधारावर मिळेल, कशा पद्धतीने मिळेल, काहींना विम्याची रक्कम मिळाली तर काहींना ती मिळाली नाही, काही वेळेस शेतीचे नुकसान होऊन सुद्धा तुम्हाला पीक विमा का मिळत नाही, या संबंधीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। आता ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे। तुमच्या मनात या योजनेविषयी असलेल्या सगळ्या शंका यामुळे नक्कीच दूर झाल्या असतील। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।